अननस खायला आपण जो अननस काढला होता ना तो आता 2-3 दिवसांनी खातोय आपण. पण छान. चला 3-4 अननस आतापर्यंत भेटले. चला या अननस खायला. संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज बघा इथे काय संध्याकाळचा व्हिडिओ स्टार्ट करतोय कारण सकाळपासून काय घराच्या बाहेर आलोच नाही आपण. कारण सकाळी थोडा आराम केला आणि नंतर बोला आज जरा बाहेर जावं तो काय पाऊस. हे बघा आपलं केवढं पाणी तुंबलं बघा इथे. बघा आपला हा बोरिंगचा जो खड्डा मारला होता तो पण पूर्ण फुल झाला. एवढा पाऊस विजांच्या कडकडाटासह एकदम भरपूर पाऊस पडला. आज रेड अलर्ट दिलाच आहे रत्नागिरी जिल्ह्याला. पण आपली जमीन काय मंडळी अजून नांगरून होईना. आपले काय नांगरणारे आलेच नाहीत. हां काय समजे ना कधी येणार. आपल्याला लावायची हळद, जगाची हळद लावून झाली आणि आमची लावली नाही अजून. हां काय करायचं समजे ना काही समजे ना काही उमजे ना. मग अशी लाईव्ह करत होतो काय 1 मिनिटाचंच लाईव्ह झालं कारण लाईट गेली आमच्याकडे. विजा कडकडायला लागल्या की जसं लाईट घालून टाकली. मला वायफाय पण बंद झालं. कसलं पाणी एकदम. तुम्हाला दाखवतो काय आलं रे ते. अरे बापरे अजून बरीच कामं बघतो आपण बाकी आहेत. म्हणतो ना आपण थोडी करून बरीच कामं बाकी आहेत. हे बघा इकडे हे झाडांचे तुम्हाला आळी दिसत आहेत ना. आळी म्हणजे असा गोल खड्डा जो पाणी देण्यासाठी आपण केलेला असतो. ते आता माती पावसाळ्याची कसं पाणी साचून कुजण्याची हे असतं म्हणून माती चढवायला लागते. त्याला आता वरंबे करायला लागतं. काय म्हणतात काय माहिती मला. वरंबे म्हणजे असे आडवे करतो ते. पण तसे ह्याला तर मातीवरती चढवावी लागेल कारण आता पावसाचं पाणी भरपूर भेटतं त्यामुळे काय आळी करायची गरज नाही. पण बघ आता बरीच कामं आहेत. माती चढवायची आहे. हा मस्त वाटतं. हा लुक्का छुपी बहुत हुई सामने आ मेरे. तर हे पप्पांनी मोकळं केलं त्यामुळे आता छान दिसतं सगळं. आता एकदम गचपान झालं होतं एकदम इकडं. पुढं आता लय मोकळं दिसतं. आपल्या जागेत जेवढं पाणी मुरेल ना मंडळी तेवढं चांगलं आहे. कारण हे पाणी ना जेवढं चांगलं खाली जमिनीपर्यंत मुरेल ना तेवढं मस्त आहे. पुढच्या पिढीला पुढच्या कशाला आपल्या सगळ्यांना ते पाणी यूज करायला भेटेल. अननस पण खाल्ला बघितला तुम्ही सकाळी. मस्त आपल्या बागेतल्या पेरू खायला भेटला. चिकू आपण आळूवड्या खायला भेटल्या. केळी खायला भेटली आणि एकुलता एक अननस होता तो सुद्धा खाल्ला. हा बघा खड्डा किती भरलाय बघा. पण पाणी ओढताय तेवढा खड्डा आम्ही बघितला ना. जेवढं पाणी मुरतंय तेवढं ओढतंय पण तो. हा काय कॅनलचं पाणी आलं ना पावसात की आम्हाला टेन्शन येतं. पाणी अजून काढलंच नाही. काकांनी नाही दिलं ना पाट अजून त्यांनी.
तेव्हा इथं पाणी येत नाही. म्हणजे पाणी येतंय कुठनं पण? केळीच्या तिकडनं येते संगीच्या. मग दाखवतो साईडला. ते मी आता थोडंसं तिथं खाली ठेवलं पाणी खाली जायला जमा होते ना हे सगळं तेव्हा आवाज येते पाण्याचा. वरती तिकडे झाडांच्या मध्ये कॅनल आहे. या आळूच्या पानांच्या पण आळू खाल्ले. अजून एक केळीचा घड आहे आपल्या. आता ह्याची पण फांदी आपल्याला तोडायची म्हणजे जी पावसात जेणेकरून ती उगवेल. कारण इथे दुसरं लावलं ते उगवलंय. तुळशी बघा भरपूर झाल्यात मंडळी. हळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे, उगाच का आकाशी से तोडसी तू तारे ही दुनिया. हळवावरचं पाणी. पानं भरपूर. काल परवा पण आपण आळू वड्या केल्या होत्या. आमच्या समोरच्या गेटच्या समोर बघा असं पाणी जाते पूर्ण कॅनलचं पाणी. मासे बिशे आहेत का बघायला पाहिजे. केवढं पाणी जाते मंडळी. मुंबईला गटराचं पाणी असतं पण इथे स्वच्छ पाणी आहे. पाऊस आलेला आहे. पावसाने परत इथे संततधार चालू केलेली आहे. चला मंडळी आता आम्ही पावसात निघालोय. जरा दुकानात गाडी नाही नेत आहे. इथंच जायचं दुकानात. बघा मस्त पाऊस पण असा छान लागलाय ना. लाल परी आलेली आहे तिकडं. लाल परी मैदान खड़ी क्या खूब लड़ी क्या खूब लड़ी, हम तो दिल से गए हम तो दिल से गए हम जा से गए, आँख लड़ी और बात बड़ी. लाल परी पावसात एक वेगळंच रूप वाटतं. भरलेली आहे खरंच. आमच्या अंगावर पाणी उडवलं. आज ॲक्च्युली म्हणजे मेसेज पण आलेत. अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अरे बापरे झाडाच्या पांद्या बिंद्या पडत आहे. एवढंच आहे काय कॅनलचं पाणी. पावसात फिरायला मजा वाटते. आम्ही छान बघा मंडळी वरती बघा किती वाजला. आता अंधार झाला ॲक्च्युली. दुकानातनं बघा तुम्हाला ह्याच्यात उजेड दिसतोय पण आहे अंधार. थोडा थोडा अंधार झाला आहे. इकडे वरती बघा धुक्कड बघा. कॅनलच्या साईडला बघा धुकं. धुकं बघा ना. एकदम धुकं लागले वरती. मंडळी शिबे काकांचं आपलं दुकान एकमेव आपल्या इथले एकमेव दुकान आहे आपल्या समर्थनगरमधलं. आणि इथे आपली चक्की आहे. चला मंडळी उद्या विषय झाला. अति पावसाचा इशारा दिलेला आहे. मंडळी सुखरूप कुठे प्रवास करताय काय करताय तर सुखरूप. कारण आता कसं पावसाळी ट्रिपा वगैरे काढता
आपण सगळेच लोक एन्जॉय करण्यासाठी बाहेर निघतो. जरी जात असाल शक्यतो जाऊ नका. ज्या दिवशी अति पावसाचा इशारा आहे त्या दिवशी शक्यतो कुठेच जाऊ नका. आणि जात असाल तरी काळजी घ्या, कारण सुरुवातीचा पाऊस आहे. अजून जोरदार म्हणजे ह्याच्या अगोदर पाऊस झाला पण तो अवकाळी. आता हा मला वाटतं रेग्युलर पाऊस चालू झालेला आहे. जरा व्यवस्थित बघा, काळजी घ्या. कारण कुठलीही आपल्याला कुठे काय घ्यायचं, आनंद घ्यायचा असतो ना मंडळी, तिथं आनंद घ्यायसाठीच जा. रिस्क घेऊ नका, अजिबात स्टंटबाजी करायची गरज नाही. हां समीक्षाने मला सांगितलं कडेने चाला. बरोबर, तिचं बरोबर आहे, कारण हे गाव आहे. आता पावसात काय अनेक निघत असतात गोष्टी. हो मंडळी, आमच्या घराच्या वरचा सीन बघा. आता असं झालंय ना एकदम धुकं पूर्ण. आणि पाणी बघा किती आलंय. हां ह्याच्यात हां जा पुढे जा, ते माझ्या हातात ते. हां बस. हां ते बघा पाऊस बघा मंडळी. पाणी आम्ही डोंगर बघा पायथ्याशी राहतोय. हे बघा, हे बघा समीक्षाच्या पायाशी बघा. पाखरं पण बघा. केवढं पाणी बाबा. हे बघा, हे बघा मंडळी, इथं हे एवढं पाणी आहे तर विचार करा तुम्ही ज्या नदी नाल्यात जात असाल तिथे केवढ्या प्रेशरने पाणी असेल. हे बघा, हा तर त्याहून मोठा प्रेशर आहे. हे सगळं शुद्ध पाणी. हे बघा, हा इथे खड्डा होता आणि या खड्ड्याच्या वरच्या लेवलला आपलं पाणी आलं बघा. वरती चल, वरती चल. देवळेकर काका, वर्णे काका नाहीत, वर्णे काका बाहेर गेलेत. केवढा पाऊस आहे बघा. चला जाऊया घरात.